नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्धापकाळ योजना, विधवा योजना आणि दिव्यांग योजना अशा एकूण 5 योजना आहेत। या 5ही योजनेसाठी आज एक महत्त्वपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून GR घेण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, प्रत्येकाना हयात प्रमाणपत्र अपडेट करणे अनिवार्य आहे। हा हयात पत्र तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आता काढता येणार आहे। हा कशा पद्धतीने, यासाठी जो GR आलेला आहे, या GR मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुम्ही निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर हा GR आवर्जून नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाईल। चला तर मग आपण GR समजून घेऊया। GR मात्र नक्की शेवटपर्यंत पहा। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲप द्वारे हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत 7 मे 2026 रोजी हा GR घेण्यात आलेला आहे। पूर्ण डिटेल्स माहिती आपण व्यवस्थित समजून घेऊया। सर्वप्रथम प्रस्तावनेमध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घेऊया। राज्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि याचबरोबर इंदिरा गांधी दिव्यांग योजना, या ज्या काही योजना आहेत या सदरहू योजनेमध्ये वृद्ध, विधवा, निराधार, पुरुष, महिला व दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुली प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश होतो। सदरहू योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिले जाते। थेट DBT मार्फत हे पैसे येतात दर महिन्याला 1500 रुपये, जे लाभार्थी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत। मग अशा लाभार्थ्यासाठीच हा शासन निर्णय आहे, व्यवस्थित समजून घ्या। शासन निर्णयामध्ये जे मुद्दे देण्यात आले आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया। केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ॲपद्वारे सादर करता यावे याकरिता BSA म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे। त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना BSA या ॲप प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे। त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत योजनेसाठी सुद्धा यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना यासाठी पात्र लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ॲप या प्रणालीद्वारेच आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आली आहे। आता यामध्ये दुसरा पॉइंट सांगण्यात आलेला आहे, विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा गाव पातळीवरील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक म्हणजे ऑपरेटर असेल, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मार्फत अथवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्र मार्फत तुम्हाला हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी सादर करता येणार आहे। याचबरोबर सेतू केंद्राला जर तुम्हाला हयात प्रमाणपत्र काढायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावं लागेल, म्हणजेच अपडेट करण्यासाठी। आता यामध्ये तिसरा मुद्दा देण्यात आलेला आहे, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना BSA प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरिता कार्यपद्धती तयार केली असून याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येते। म्हणजे हयात प्रमाणपत्रासंदर्भात काही कार्यपद्धती या ठिकाणी देण्यात आली आहे। लाभार्थ्याने स्वतः करावयाची कार्यपद्धती, आता स्वतः लाभार्थ्यांना जर हयात प्रमाणपत्र अपलोड करायचं असेल तर ते कसं, प्रथमतः लाभार्थ्याने किंवा वापरकर्त्याने मोबाईल ॲपद्वारे गुगल प्ले स्टोअर ओपन करून BSA तसेच आधार फेस ID हे ॲप डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर BSA म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप मध्ये लाभार्थ्याने किंवा वापरकर्त्याने भाषा निवडून प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन येथे क्लिक करून आधार क्रमांक व मोबाईल नंबर द्वारे
नोंदणी करावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। यानंतर तिसरी पायरी समजून घ्या, लाभार्थ्याने म्हणजेच वापरकर्त्याने नोंदणी केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक व मोबाईल नंबर याद्वारे नोंदणी करावी। त्यानंतर बघा पुढील पॉइंट समजून घ्या, पुढील पायरी आहे तर नंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेची केंद्र राज्य पुरस्कृत निवड करून बेनिफिशरी व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडावा लागेल। याचबरोबर आता पाचवी पायरी समजून घ्या, त्याच्या पुढचा स्टेप आधार क्रमांक उपलब्ध मोबाईल नमूद करून सबमिट बटनावर क्लिक करावे। त्यानंतर बघा OTP सादर करून चेहरा ओळख म्हणजेच फेस कॅप्चर किंवा बोटाचे ठसेद्वारे फिंगर तुमची त्या ठिकाणी द्यायची आहे, पडताळणी पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर निवडलेल्या पर्यायाच्या आधारे हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मिळणे कामीवरील पर्याय निवडल्यानुसार बोटाचे ठसे किंवा चेहरा पडताळणी करावी। वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हयात प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड तुम्हाला करता येणार आहे। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे, घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व करता येणार आहे। आता ऍप कोणता आहे हे समजून घ्या। प्रमाणपत्रासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करून BSA नावाचा ऍप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि या ऍप मधून तुम्हाला ज्या पद्धतीने GR मध्ये माहिती देण्यात आली आहे त्या पद्धतीने तुम्हाला सत्यापन करून घ्यायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।